पराभवानंतरच एकी आठवली. तळोद्यात भाजप सेनेची सत्ता हरल्यानंतरची युती चर्चेत. तळोदा मतदारांनी यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत विकासाची वेळ ओळखली आणि थेट घड्याळाकडे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसकडे विश्वासाने सत्ता सोपवली. राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवत तळोद्यात घड्याळ वेळेवर चालवलंय. आकडेवारीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडे लोकनियुक्त नगराध्यक्षांसह तब्बल 11 नगरसेवकांचा विजयी काफिला, तर दुसऱ्या बाजूला भाजपचे 4 आणि शिवसेना शिंदे गटाचे 6 नगरसेवक असे एकूण 10 नगरसेवकांचं गणित अपुरं ठरलं. आणि म्हणूनच म्हणतात, वेळेवर घड्याळ लावलं नाही तर वेळ हातातून निघते. भाजप सेना महायुतीने निवडणुकीआधीच युती केली असती तर आज सत्तेत बसले असते का? हा प्रश्न आता तळोद्याच्या गल्लीबोळात चर्चेचा विषय ठरला. नागरिकही म्हणतात, देर आहे दुरुस्त आहे. आता निवडणुकीनंतर का होईना भाजप आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी, चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वात समान विकास कामांसाठी पालिकेत युती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राजकीय विश्लेषण: युती आता झाली, पण जनता विचारते, जर ही एकजूट मतदानापूर्वी झाली असती तर तळोद्याचं राजकारण वेगळं दिसलं असतं का? परिवर्तन 24 न्यूजचा थेट सवाल. भाजप सेनेच्या राजकीय गणिताने यंदा वेळ गमावली, पण पुढच्या निवडणुकीत घड्याळ पुन्हा वेळ दाखवेल की युतीचा अलार्म वाजेल? घड्याळ वेळेवर चाललंय, पण राजकारण मात्र अजूनही सेटिंगच्या मोडमध्येच. आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज, सत्यतेच बेधडक सांगणारं माध्यम. तळोद्याच्या राजकारणातील प्रत्येक हालचालीवर आमचे लक्ष. पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज.